नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज मी बटाट्याची भाजी बनवली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा। तर बटाट्याची भाजी ही आपल्या स्वयंपाकघरातील एक अतिशय लोकप्रिय आणि सोपी डिश आहे। तर इथे मी 3 बटाटे घेतलेत। आता हे बटाटे स्वच्छ धुवून घेते। बटाटे धुवून पातेल्यात ठेवते, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। अगदी बटाटे बुडेपर्यंत पाणी टाकले। आता गॅस चालू करून लगेच पातेलं गॅसवर ठेवते आणि बटाटे जे आहेत ते उकडून घेते। आता इकडे बटाटे उकडतात तोपर्यंत इथे मी 2 कांदे घेतलेत, ते आता बारीक साईज चिरून घेते। कढीपत्ता घेतलाय, आलं घेतलंय, लसूण घेतलाय, मिरची चिरून घेते। आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेते। आता गॅस बारीक करून बटाटे शिजले का ते चेक करते। इथं बटाट्यामध्ये सहज चाकू गेलाय, बटाटे छान शिजलेत। आता गॅस बंद करून पातेलं काढून घेते। आता सगळे बटाटे चमच्याने एका डिशमध्ये काढते। बटाटे थंड झालेत, आता त्याची साल जी आहे ती सगळी काढून घेते। सगळ्या बटाट्यांची साल काढून झाले। आता एक एक बटाटा घेऊन लहान लहान चिरून घेते। बटाटे चिपकलेले असतात त्याच्यामुळं हातानं सगळे बटाटे मोकळे करून घेते। इथे लगेच गॅस चालू करते आणि गॅसवर कढई ठेवते, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते। आता तेल पण गरम झालंय, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते, अर्धा चमचा जिरं टाकते आणि जिरं मोहरी मस्त तडतडून देते। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकते आणि सगळ्या तेलामध्ये चांगला हलवून घेते। कांदा तेलात हलका सोनेरी होईपर्यंत परतून घेते। इथं खलबत्त्यात आला लसणाची जे वाटण केलेलं ते टाकते। इथे मिरची टाकते, मिरची तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। कढीपत्ता टाकून सगळं हलवून घेते। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते, अर्धा चमचा गरम मसाला टाकून सगळं मिक्स करून घेते। आता कांद्यामध्ये बटाटा टाकून सगळ्या कांद्यात जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत हलवत राहते। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून परत चांगलं हलवून घेते। आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवते। 2 ते 3 मिनिटं झाले, झाकण काढून घेते। त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळी कोथिंबीर बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घेते। आता इथे बटाट्याची भाजी तयार झाली, लगेच एका डिशमध्ये खाण्यासाठी काढून घेते। तर अशी आपली चविष्ट आणि झटपट तयार होणारी बटाट्याची भाजी तयार झाली। ही भाजी गरमागरम पोळी, भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।